नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा MCQ पद्धतीने होणार आहेत आणि त्या धर्तीवर या पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी की ज्यांचे बॅकलॉग बाकी आहे अशा राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत BA सेकंड इयरला BA SYला आंतरराष्ट्रीय संबंध या टायटल खाली एक पेपर आपल्याला अभ्यासाला आहे। त्या पेपरचे चौथ्या सेमिस्टरचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला कुठल्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भातला आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। वस्तुनिष्ठ प्रश्न पाहत असताना प्रामुख्याने तुम्हाला चौथ्या सेमिस्टरला आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरच्या अंतर्गत तुम्हाला कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात या गोष्टींचा आपण ज्यावेळेला आढावा घेतो त्यावेळेला प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघटना हे आपल्याला एक प्रकरण अभ्यासाला आहे। दुसरं प्रकरण आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही प्रादेशिक संघटना आहेत त्या संघटनांचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासाला आहे। तिसरं जे प्रकरण आहे ते शस्त्रास्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरणावर आधारित असलेलं प्रकरण आपल्याला दिसतं आणि शेवटचं चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील समस्या। यातल्या ज्या काही 3-4 समस्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत त्या समस्या या ठिकाणी अभ्यासाला आहेत। असे 4 प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहेत आणि या 4 प्रकरणांच्या संदर्भात कुठले प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारले जाऊ शकतात त्याचा संदर्भ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जो पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना युनो ही जी संघटना जागतिक स्तरावर कार्यरत असलेली आपल्याला दिसते, या युनोची स्थापना कधी झाली असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। म्हणजे याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली तर ती स्थापना 24 ऑक्टोबर 1945 साली झालेली आपल्याला दिसते। 24 ऑक्टोबर 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली। दरवर्षी आपण संयुक्त राष्ट्रसंघ दिवस म्हणून साजरा करत असतो आणि म्हणून हा एक अत्यंत महत्त्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो। दुसरा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की संयुक्त राष्ट्रसंघाची एकूण किती अंग आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाची एकूण प्रमुख किती अंग आहेत तर संयुक्त राष्ट्रसंघाची एकूण 6 अंग आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय रिकामी जागा या ठिकाणी आहे। संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कुठे आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे। न्यूयॉर्क या ठिकाणी आहे ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की सार्क नावाची एक संघटना आपण बघतो की दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संघटना, त्याला सार्क नावाने ओळखल्या जातं। ही सार्क संघटना केव्हा स्थापन झाली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। वस्तुनिष्ठ स्वरूपात MCQ स्वरूपात विचारला जाऊ शकतो। केव्हा स्थापन झाली तर सार्क ही जी संघटना आहे या सार्क संघटनेची स्थापना 1985 मध्ये झाली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असा MCQचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर ओपेक ही संघटना किती, या संघटनेमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर ओपेक या संघटनेमध्ये एकूण 14 सदस्य राष्ट्र असलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून ओपेकची सदस्य संख्या, ओपेक या संघटनेची एकूण राष्ट्र किती राष्ट्र सदस्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर 14 राष्ट्र ही सदस्य राष्ट्र असलेली आपल्याला दिसतात हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता आलं पाहिजे। त्या मुद्द्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करता आलं पाहिजे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन हा कधी साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन हा रिकामी जागा दिवशी साजरा केला जातो। खाली तुम्हाला 4 पर्याय दिले जातात, त्यातला 10 डिसेंबर हा जो पर्याय आहे 10 डिसेंबर हा पर्याय योग्य पर्याय आहे आणि म्हणून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन म्हणून साजरा केला जातो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटने अंतर्गत आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय हा घटक सुद्धा अभ्यासाला आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालय हे रिकामी जागा या ठिकाणी आहे।
कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग या ठिकाणी आहे. हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून हाही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनदेमध्ये रिकामी जागा कलम आहेत. किती कलम आहेत? संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा स्वतःचं संविधान आहे. असंही म्हणता येऊ शकतं आपल्याला की संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा स्वतःची राज्यघटना आहे, स्वतःची नियमावली आहे, स्वतःची काही तत्त्व आहेत. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशाही पद्धतीने स्पष्ट करता येऊ शकतं. मग संयुक्त राष्ट्र संघटनेला जे संविधान आहे किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेची जी सनद आहे ती सनद किती कलमांची आहे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद ही 111 कलमांची आहे. 111 कलमांची संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद असलेली आपल्याला दिसते किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचं संविधान असंही आपण त्याला म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. म्हणून 111 कलमांची सनद असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनदेमध्ये जे काही संदर्भ आपण बघितलेले आहेत त्या संदर्भांचा विचार करत असताना किंवा त्यानंतरही आपण पुढे जाऊन जेव्हा विचार करतो तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सार्क संघटनेत, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सार्क संघटनेची स्थापना 1985ला झाली. मग या सार्क संघटनेमध्ये एकूण किती सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे? सार्क संघटनेमध्ये ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संघटना या नावाने सार्क नावाची संघटना आपल्याला दिसते. या सार्क संघटनेमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत? ज्या वेळेला ही संघटना स्थापन झाली त्यावेळेला या संघटनेमध्ये 7 सदस्य राष्ट्र होती. पण आता सद्यस्थितीला एक सदस्य राष्ट्र वाढलं आणि आता अफगाणिस्तान हे नवीन सदस्य राष्ट्र त्या सार्कमध्ये समाविष्ट झाल्यामुळे सद्यस्थितीला 8 सदस्य राष्ट्र अस्तित्वात असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे सार्कची सदस्य संख्या पूर्वी 7 होती, आता एक सदस्य वाढल्यामुळे सद्यस्थितीमध्ये सार्कचे सदस्य राष्ट्र हे 8 असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढे प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो की भारत रिकामी जागा साली अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनला. भारत कुठल्या साली अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनला? तर भारत 1974ला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनला असं त्याचं उत्तर आहे आणि म्हणून हाही प्रश्न MCQच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. पुढे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की अनियंत्रित शस्त्रास्त्र स्पर्धेचे रूपांतर कशामध्ये होते? अनियंत्रित शस्त्रास्त्र स्पर्धेचे रूपांतर कशामध्ये होते? तर अनियंत्रित शस्त्रास्त्र स्पर्धा जर वाढली तर त्याचं रूपांतर युद्धात होते. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेची आहे. अत्यंत सोपे प्रश्न आहेत, परंतु आपण त्याचा अभ्यास जर केलेला असला, सैद्धांतिक वाचन केलेलं असलं तर हे प्रश्न आपले आपोआप तयार होतात. ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आलो आहे आणि म्हणून अनियंत्रित शस्त्रास्त्र स्पर्धेचे रूपांतर युद्धात होते ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओपेक ही जी संघटना आहे, याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की ओपेक या संघटनेचे 14 सदस्य राष्ट्र असलेले दिसतात. मग या ओपेक नावाच्या संघटनेची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक संघटना म्हणून ओपेककडे पाहिलं जातं. मग या ओपेक संघटनेची स्थापना कधी झाली? तर ओपेक या संघटनेची स्थापना 1960 साली झाली. 1960ला ओपेक संघटना स्थापन झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला असाही MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये रिकामी जागा सदस्य राष्ट्र आहेत. सुरक्षा परिषदेमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत? तर सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य राष्ट्र असलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून हाही प्रश्न महत्त्वपूर्ण मानला जातो. पुढे संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट या संदर्भातही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठल्या उद्दिष्टापुढे संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली? जी संघटना मागच्या जवळपास 75 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे, जगातली सर्वात मोठी संघटना म्हणून ज्या संघटनेकडे आपण पाहतो त्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची उद्दिष्ट काय आहेत? तर जगामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवणे, राष्ट्रांमधील संबंध हे सलोख्याचे करणे हे या संयुक्त राष्ट्र संघटनेचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यावरही आपल्याला या उद्दिष्टावरही प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढे आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 20व्या शतकात रिकामी जागाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. 20व्या शतकात
दहशतवादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, असं त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विशेषतः 20व्या शतकामध्ये 20व्या शतकाच्या शेवटी, म्हणजे तो संदर्भ 20व्या शतकातलाच आहे, पण 20व्या शतकाच्या शेवटी या दहशतवादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आणि हा प्रश्न MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की 26/11चा दहशतवादी हल्ला, 26 नोव्हेंबर, त्याला 26/11 या नावाने ओळखल्या जातं. 26/11चा दहशतवादी हल्ला भारतातील रिकामी जागा या शहरावर झाला. 26/11चा हल्ला हा भारतातील कोणत्या शहरावर झाला? तर 26/11चा हल्ला, दहशतवादी हल्ला हा भारतातील मुंबई या शहरावर झाला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. हाही प्रश्न तुम्हाला या आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की सार्क संघटनेचे सचिवालय कुठे आहे? जी सार्क संघटना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 1985ला स्थापन झालेली संघटना, तिचे पूर्वी 7 सदस्य होते, अफगाणिस्तान वाढला आणि 8 सदस्य झाले. मग या सार्क संघटनेचं सचिवालय कुठे आहे? तर सार्क संघटनेचं सचिवालय काठमांडू या ठिकाणी आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की 11 सप्टेंबर 2001ला 11 सप्टेंबर 2001 साली अमेरिका या देशावर भीषण दहशतवादी हल्ला झाला. 11 सप्टेंबरचा हल्ला, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हल्ला झाला तो कधी झाला? 11 सप्टेंबर 2001 साली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर एक भीषण दहशतवादी हल्ला झाल्याचा संदर्भ घेऊन सुद्धा तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय तुम्हाला असाही दहशतवादाच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे ओसामा बिन लादेन याने रिकामी जागा ही दहशतवादी संघटना स्थापन केली. ओसामा बिन लादेन हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक प्रख्यात दहशतवादी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, संपूर्ण जग पाहतं. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ओसामा बिन लादेन याने अल कायदा ही दहशतवादी संघटना स्थापन केली. कधी स्थापन केली? 1988ला अल कायदा नावाची संघटना ओसामा बिन लादेन याने स्थापन केली. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात हा प्रश्न सुद्धा विचारला गेला, याच्याही पुढे विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे तुम्हाला या पेपरमध्ये सेमिस्टर 4 मध्ये आंतरराष्ट्रीय संघटना आणि मुद्दे या संदर्भातला जो काही पेपर आपल्याला अभ्यासाला आहे त्या संदर्भात तुम्हाला हे प्रश्न अशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. पेपरला जाण्यापूर्वी जरी तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तरी विद्यार्थ्यांची तयारी, यातले बरेचसे MCQ तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि म्हणून महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्या परीक्षेच्या काळात त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.